नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा एव्हिडन्स बघणार आहे, इव्होल्युशनचा. पहिले तीन कोणते कोणते सांगा बरं. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, त्याच्यानंतर अॅनाटॉमिकल एव्हिडन्स आणि वेस्टिजियल ऑर्गन्स. आता तिसरा जो एव्हिडन्स आहे तो पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे काय? अवशेषशास्त्र. म्हणजेच पृथ्वीवर काही म्हणजे मोठमोठ्या भौगोलिक घटना, आपत्ती, जसं पूर, वादळ किंवा भूकंप, या कारणाने काही सजीवांचा मृत्यू होतो आणि ते जमिनीखाली पूर्णपणे दाबले जातात आणि त्यांचे ठसे उमटतात. ते इतके एअरटाईट तिथे दाबले जातात की तिथे कुठल्याही प्रकारची एअर घुसत नाही. तो सजीवांचा जो भाग आहे तो कुजत नाही आणि तो जसा तसा इंटॅक्ट राहतो, तो प्रिझर्व होतो जमिनीखाली. तर त्याला फॉसिल असं आपण म्हणतो. आणि या फॉसिलच्या अभ्यासाने आपल्या इव्होल्युशनचा आपण अभ्यास फॉसिलच्या मदतीने करत असतो. सो पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स आहे, त्याची लिंक फॉसिलवर आधारित आहे. तर फॉसिल म्हणजे काय मी आता तुम्हाला समजावलंच. आता आपण इंग्लिशमध्ये बघू. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट ब्युरिड ड्यू टू disasters like flood, earthquake, volcano, etc. Remnants and impression of such organism remain preserved underground. These are called fossils. तर हे जे फॉसिल्स आहेत ते जमिनीखाली प्रिझर्व राहतात, म्हणजे दगडाखाली कुठेतरी अवशेष राहतात. ते तुम्ही पाहिलंय, डायनासॉरवर आधारित पिक्चर पाहिलेला आहे. आता प्रत्यक्षात डायनासॉर असा कुठलाच प्राणी कधीच कोणी पाहिला नाही, पण तुम्ही डायनासॉर पिक्चर मध्ये पाहिला, कार्टून मध्ये बघता, मग तो कसा काय असा इमॅजिन केला. तर वाळवंटी भागात वाळूखाली डायनासॉरच्या हाडांचा सांगाडा सापडला आणि मग इमॅजिनरीरित्या त्याच्यावर जर स्किन मसल्स असते तर तो कसा दिसला असता याच्यावरून त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आपण पाहतो. मग फॉसिल्स असं पद्धतीने आपल्याला पूर्वीची सगळी माहिती मिळवून देतात आणि आपण पुढे तर नीट बघणारच आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स आर ॲज अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. तर आपली उत्क्रांती जी झाली आहे त्याचा जो प्रूफ आहे तो म्हणजे फॉसिलचं महत्व आहे. कार्बन डेटिंग नावाची एक पद्धत आहे, त्या मराठीतून त्याला कर्ब 12-14 पद्धत म्हणतात. या पद्धतीनुसार आपण त्या फॉसिलचं एज किती आहे ते डिटरमाइन करू शकतो. कार्बन डेटिंग मेथड इज यूज फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ फॉसिल ऑफ ह्युमन अँड अदर फॉसिल्स. म्हणजे मानवाचं, वर्टिब्रेटचं, इनवर्टिब्रेट, ॲनिमल, प्लांट, अगदी सगळ्या कुठल्याही जीवाचं आपण ते एज काढू शकतो. आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता आलाय. इट मेक इझी टू डिड्यूस दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टिब्रेट. पुस्तकातली जी फिगर आहे ती फिगर आपण जर नीट पाहिली तर आपल्या लक्षात येईल की इनवर्टिब्रेट पासून वर्टिब्रेट कसे तयार झालेले आहेत. स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल याची जर आपण फिगर पाहिली तर आपल्याला समजायला सोपं जातं. दिस फिगर इज गिव्हन इन द टेक्स्ट बुक, फिगर नंबर 1.8. तुम्ही ती फिगर जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात खालचा जो लेअर आहे अर्थचा पूर्ण, तिथे अनवर्टिब्रेट ॲनिमलचं चित्र दाखवलंय. खाली स्टारफिश वगैरे आहे. त्याच्यानंतर मग पायसेस म्हणजे फिश आहे, ॲम्फिबियन, रेप्टाइल्स,
वरच्या थरावर त्यांचे फॉसिल्स सापडलेत आणि सगळ्यात वरती एव्हज, बर्ड्स आणि मॅमल्स सापडलेत. आणि पेलोझॉइक एरा म्हणजे खूप आधीच्या काळामध्ये आपल्याला इन्व्हर्टिब्रेट्स, स्पायसेस, अँफिबिया आणि रेप्टाईल सापडले. मिझोझॉइक नावाच्या काळामध्ये रेप्टाईल्स सापडले आणि सिनोझॉइक काळात एव्हज, बर्ड्स आणि मॅमल्स सापडले. मग हा जुना आधीच्या काळापासून आताच्या येत म्हणजे पुढे पुढे सरकणाऱ्या काळात जे सगळ्यात खालच्या थरावरचे फॉसिल आहेत ते खूप जुने फॉसिल आहेत. त्यांचा लाईफ स्पॅन जर आपण कार्बन डेटिंगच्या पद्धतीने काढला तर तो खूप आधीचा आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला पायसेस, अँफिबिया, रेप्टाईल्स, मॅमल्स, बर्ड्स जसं क्रमाने आपण जसं वर येऊ तसे तसे लेयर सापडलेत. आणि त्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की आधीच्या काळातले जे इन्व्हर्टिब्रेट होते ते ग्रॅज्युअल चेंज आणि इव्होल्युशन होऊन आपण मॅमल्स, बर्ड्स हे तयार झालेत असं आपण त्या फिगरला ऑब्झर्व करून समजू शकतो. आणि हे इव्होल्युशन याच्याने आपल्याला करेक्ट कळतं. आता आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे इव्होल्युशनचा 5वं आपल्याला आता बघायचं नाही प्रूफ, एव्हिडन्स. आपण आधी कार्बन डेटिंग म्हणजे काय याच्याविषयी थोडक्यात बघणार आहे. तर कार्बन डेटिंग म्हणजे कर्ब पद्धती ज्याच्याने आपण आयुष्य बघू शकतो. इट इज डेव्हलप्ड बाय विलियर्ड लायबी. त्याचं काय म्हणतात त्याला फोटो आणि डिटेल माहिती आपल्या पुस्तकात पण दिलेली आहे. आणि पेज नंबर 6 या विलियर्ड लायबीने हे काम केल्याबद्दल त्याला जसं तरी रेडिओ कार्बन नावाच्या जर्नलमध्ये ते छापलं होतं. त्याला 1960चा नोबेल प्राइज पण यासाठी मिळालेला आहे. तर ही पद्धत काय आहे ते मी तुम्हाला समजावून सांगते. याच्यानुसारच आपण लाईफ शोधून काढू शकतो. तर प्रत्येक आपण आपली जी बॉडी आहे, ह्युमन बॉडी किंवा कुठल्याही लिव्हिंग थिंगची बॉडी ती कार्बनपासून बनलेली आहे. कारण आपण जे फूड खातो त्यात कार्बनचं कन्झम्पशन होत असतं. शुगर किंवा कार्बोहायड्रेट सगळं. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट स्टॉप आफ्टर डेथ. मग आता जिवंत असताना आपल्याला तर काही खाणं आवश्यक असतंच, पण जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हे कन्झम्पशन थांबतं. आपण जिवंत असतानाही आपल्या शरीरामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 अशा प्रकारच्या 2 प्रकारच्या कार्बनचे घटक असतात आणि त्यांचा रेशो फिक्स असतो. पण जसं जसं आपण मृत्यूनंतर कार्बन घेणं बंद करतो तर कार्बन 14चा जो फॉर्म आहे तो कंटिन्युअस डिकेइंग होत जातो. कारण कार्बन 14 हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि हा रेडिओ ऍक्टिव्ह असलेला कार्बन 14 जो आहे तो डिके होत जातो आणि कार्बन 12 हा काही रेडिओ ऍक्टिव्ह नाहीये म्हणून त्याचं प्रमाण तेवढंच राहतं. देअरफॉर रेशो बिटवीन C14 अँड स्वीटेल चेंजेस कंटिन्युअसली. आणि मग त्यांच्या रेशोनुसार ठरवलं जातं की त्याचं किती पूर्वीचं लाईफ आहे. आता इट इज बेस्ड ऑन हाफ लाईफ टाइम कन्सेप्ट. आता हाफ लाईफ टाइम कन्सेप्ट म्हणजे काय, तर जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत किंवा घटक आहेत ते स्वतः डिजनरेट किंवा डिसइंटिग्रेट होत असतात. त्यांचं समजा एक इमॅजिन करा की 1 ग्रॅम युरेनियम आहे किंवा 1 ग्रॅम C14 आहे, तर 1 ग्रॅमचा अर्धा ग्रॅम होण्यासाठी लागणारा जो पिरियड आहे तो प्रत्येक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा फिक्स आहे. कोणाचा 1 मिनिट पण आहे, कोणाचा 126 वर्ष, प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. ते हाफ लाईफ पिरियड फिक्स आहे. मग C14चा हाफ लाईफ पिरियड जो आहे तो जेवढा असेल त्याच्यानुसार मग तो प्रत्येक शरीरात किती असतो याचं प्रमाण पण माहिती असतं शास्त्रज्ञांना. जे पॅलिओन्टॉलॉजीचे शास्त्रज्ञ असतात त्यांना ते आयडिया असते. त्याच्यानुसार मग किती प्रमाणात कमी झालंय
म्हणजे आता सुरुवातीला 1 ग्रॅम, 1चं अर्ध झालं म्हणजे अर्ध कमी झालं, अर्ध्याचं पाव झालं म्हणजे पुन्हा अर्ध कमी झालं, असं अर्ध 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 होत जाताना समजा त्याचा हाफ लाईफ पिरियड इतके वर्ष आहे, तर मग पहिल्या म्हणजे इतकं अर्ध झालं म्हणजे इतके वर्ष 5 झाले, मग पुन्हा अर्ध झालं म्हणजे आणखी वर्ष 5 झाले, असा त्याचा अर्थ होत असतो. मग 1 ग्रॅमचा अर्ध, समजा आपण असं इमॅजिन करू की 1 ग्रॅमचा अर्धा ग्रॅम होता ना, तसा हाफ लाईफ पिरियड 100 आहे, मग अर्धा ग्रॅम झाला 100, पुन्हा अर्धा ग्रॅमचा पाव ग्रॅम होता ना, पुन्हा 100 वर्ष, पुन्हा पाव ग्रॅमचा अर्ध जे हाफ होईल पुन्हा 100 वर्ष, असं तो हाफ लाईफ पिरियड कॅल्क्युलेट करून फॉसिलचं एज आपण कॅल्क्युलेट करत असतो. With the help of ratio of carbon 14 to carbon 12 present in the body, आपण काय काय करू शकतो बघा. तर कार्बन डेटिंगच्या पद्धतीत आपण त्याचा उपयोग आहे टू डिटरमाइनिंग द एज ऑफ फॉसिल्स अँड प्लेसिंग देम इन अ जिओलॉजिकल टाइम स्केल. मग आता समजा एखाद्या फॉसिलचं रेशोनुसार एज 1000 वर्ष आहे, पुढच्याचं 900 वर्ष आहे, पुढचं 500 वर्ष आहे, मग आपण टाइम स्केलनुसार 1000 वर्षाचा म्हणजे आधीचा, मग 900चा पुढे, म्हणजे अशा पद्धतीने ते विकास होत गेलेला आहे. 1000 वाला आधी, मग 900 वाला, असं आपण इमॅजिन करून त्याची टाइम स्केल ठरवू शकतो. दिस इन्फॉर्मेशन डिसाइड अबाउट फॉर्मर अँड लॅटर ऑर्गॅनिझम. फॉर्मर म्हणजे आधीचा जीव कोणता, लॅटर म्हणजे नंतरचा जीव कोणता. आपल्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे मग फॉसिलच्या एजनुसार आपण प्रूव्ह केलंय. इट प्रूव्स दॅट इनव्हर्टिब्रेट गिव्स राईज टू व्हर्टिब्रेट ग्रॅज्युअली ड्युरिंग इव्होल्युशन. मग आपण असं प्रूव्ह केलेलं आहे की इनव्हर्टिब्रेट हे आधीच्या काळात इनव्हर्टिब्रेट होते, ते आता व्हर्टिब्रेट झालेले आहेत आणि त्यांच्यात इव्होल्युशन झाल्यामुळे त्यांच्यात इव्होल्युशन झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आपण एवढे डेव्हलप्ड प्राणी पुढे आलेले. तर कार्बन डेटिंग हा काही इव्होल्युशनरी प्रूफ किंवा एव्हिडन्स नाहीये. आता आपण 5व्या एव्हिडन्सकडे वळणार आहोत, ते म्हणजे कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक काय आहे, तर सम ऑर्गॅनिझम शेअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ 2 ग्रुप्स और 2 फायलास, हेन्स दे आर कॉल्ड एज अ कनेक्टिंग लिंक. तुमच्या पुस्तकात पेज नंबर 6 वर 3 प्राण्यांचं चित्र आहे. पहिलं चित्र आहे डकबिल प्लॅटिपलस, दुसरं आहे लंगफिश आणि तिसरं पेरिपॅटस. तर त्याच्यामध्ये आता हे 3ही कनेक्ट लिंक आहेत. आता तुम्ही पेरिपॅटसकडे बघा. पेरिपॅटसची बॉडी आपण पाहिल्यानंतर ते आपल्याला कळतं की ते ॲनालिडा आणि अर्थोपोडा या 2 फायलाचं कनेक्टिंग लिंक आहे. त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये PAA असं लक्षात ठेवू शकतो, पा, म्हणजे विसरायला नको, सोपं पडतं म्हणून. ॲनिलिडा म्हणजे तुम्हाला माहितीये की आता तुम्ही ते शिकणार आहेत पुढे की त्यांच्या बॉडीवर असे गांडुळासारखे सेगमेंटेड असतं आणि त्यांना असे स्केल असतात, त्याला पारापोडिया असं म्हणतात. दिसतंय बघा तो या फिगरमध्ये. आणि अर्थोपोडा म्हणजे जे झुरळ वगैरे सारखे कीटक आहेत, त्यांचं रेस्पिरेशनची पद्धत आणि त्यांची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती ओपन आहे. तर ह्या अशा 2ही प्रकारचे घटक एकत्रित आपल्याला पॅरिपॅटसमध्ये दिसतात. सो इट कॅरीज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनालिडा अँड अर्थोपोडा ऑल्सो. देअरफॉर इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनालिडा अँड अर्थोपोडा. दुसरा आपल्याला पाहायचा आहे तो डकबिल्ड प्लॅटिपलस. हा जो डकबिल्ड प्लॅटिपस आहे तो रेप्टाईल आणि मॅमल्स यांची कनेक्टिंग लिंक आहे. आता याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ड्रम DRM असं लक्षात ठेवू शकतो. आता रेप्टिलिया जो आहे तो सरपटणारे प्राणी, त्यांचे जे मेन 2 कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा, एग लेइंग हॅबिट अँड स्केल ऑन बॉडी. तर सगळे रेप्टिलिया जे आहेत ते अंडी देतात. तर डकबिल्ड प्लॅटिपस हा पण अंडी देतो आणि त्याच्या बॉडीवर खवले आहेत. आणि
मॅमल म्हणजे आपण ह्युमन बिंग पण मॅमल आहेत, सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यामध्ये काय असतं की त्यांच्यात इट प्रेझेन्स ऑफ अ मेमरी ग्लँड्स, स्तन असतात की जे आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर दूध पाजण्यासाठी त्याच्या जी मादी किंवा आई असते तर ती आपल्या बाळाला दूध पिऊन पाजवून मोठं करते. तर अशा प्रकारचे मेमरी ग्लँड्स या डकबिल प्लॅटिपसकडे असतात आणि त्यांच्या अंगावर केस असतात. तर हे दोन्हीही मॅमॅलीचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. एकाच प्राण्यामध्ये रेप्टाईलचे पण आणि मॅमॅलियाचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. म्हणून असा डकबिल प्लॅटिपस हा रेप्टाईल आणि मॅमल यांचा कनेक्टिंग लिंक आहे. तर आपण शॉर्टकटमध्ये ड्रम असं लक्षात ठेवू शकतो. मग आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ते लंग फिश. हा जो लंग फिश आहे ना, आता फिश आपल्याला माहितीच आहे, फिशला शुद्ध मराठीत सॉरी शुद्ध इंग्लिशच्या फायल्यामध्ये पायसेस असं म्हणतात. तर लंग फिश आहे, फिश आणि अँफिबियन या फिशेस आणि अँफिबियन या दोघांची कनेक्टिंग लिंक आहे. आणि मग हे कसं काय साम्य आहे, तर लंग फिश हे दिसायला फिश सारखे आहेत याचा अर्थ पायसेसचं त्याचे गुणधर्म कॅरेक्टर्स आहेतच. पण अँफिबियनचे कॅरेक्टर कुठले, तर अँफिबियन हे त्यांच्या लंगनी रेस्पिरेशन करतात. जनरली फिश हे रेस्पिरेशन करतात, ते लंगनी नाही करत. ते कशाने करतात, तर ते त्यांच्या गिल्सने रेस्पिरेशन करतात. पण इथे हा फिश असूनही तो लंगनी रेस्पिरेशन करतो, त्यामुळे लंग फिश असूनही तो लंगनी रेस्पिरेशन करतो. म्हणून त्याच्यात फिशचे आणि अँफिबियनचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. देअरफॉर इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड अँफिबियन्स. अशा पद्धतीने आपण हे 5वा एव्हिडन्स पण पाहिला. द लास्ट एव्हिडन्स इज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. तुम्ही पुस्तकातली फिगर 1.10 जर नीट पाहिली तर ती फिगर तुम्ही बघा. ती फिगर बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की इथे आपण एकूण 8 प्राण्यांचे एम्ब्रिओ वेगवेगळ्या 3 स्टेजमधले पाहिले. तर पहिल्या स्टेजमधलं फिश, सॅलेमेंडर, टॉर्टॉईज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट आणि मॅन या सगळ्या वेगवेगळ्या प्राण्यांचे जे एम्ब्रिओची जी इनिशियल स्टेज आहे ती सगळ्यांची सारखी आहे. नीट ऑब्झर्व करा. पहिली जी स्टेज आहे इनिशियल स्टेज ती सेम आहे. मग सेकंड स्टेजला त्यांच्यात थोडा बदल होत गेलाय आणि थर्ड स्टेजला तो प्राणी आपापल्या जो प्राण्याची स्ट्रक्चर असतं त्या प्रमाणात मग फायनली बदलत गेलाय. पण यांचं जे इनिशियल स्टेज आहे ती सगळ्यांची सारखी. सो द पिक्चर शोज दॅट एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी ड्युरिंग इनिशियल स्टेज, दोज सिमिलॅरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली बट सिमिलॅरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली. आपण पाहिलं की सेकंड आणि थर्ड स्टेजला ते तर पूर्णपणे बदलत जातं. बट सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ऑर्गॅनिझम. मग जर सगळ्यांचं इनिशियल स्टेज सारखी आहे म्हणजे त्यांची सुरुवात सारखी आहे, याचा अर्थ हे सगळे सुरुवातीला सारखेच होते. मग गरजेनुसार त्यांनी ॲडॉप्टेशन, इव्होल्युशन करून त्यांच्यात बदल होत गेलेत. याचा अर्थ हे इव्होल्युशनमुळे झालेलं आहे. असा हा इव्होल्युशनचं 6वं एव्हिडन्स आहे. एकूण आपण आता इव्होल्युशनचे जे 6 एव्हिडन्स पाहिले, सगळ्यात पहिलं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, दुसरं अॅनाटॉमिकल एव्हिडन्स, तिसरं वेस्टिजियल ऑर्गन, चौथं पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स, पाचवं पण पाहिलं ते कनेक्टिंग लिंक्स आणि 6वं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. तर अशा पद्धतीने आज आपण इव्होल्युशनचे 2 थेअरी आणि 6 एव्हिडन्स पाहिलेले आहेत. तर याचं पुढचं पाठ आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. या नोट्स तुम्ही पहाच. वेळोवेळी मी तुम्हाला जे पुस्तकातल्या फिगर ऑब्झर्व करायला लावते ते करा. पुस्तकही वाचा आणि अभ्यास करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा.
बेल आयकॉन दाबा, लाईक करा, अभ्यास करा. धन्यवाद.